आनंदाची बातमी आलेली आहे। तुमचा जे पेपर होणार आहे 13 फरवरी 2025ला मराठीचा जे पेपर आहेत 12वीचे सगळे स्टुडंट आहेत या त्यांच्यासाठी जे खूप मोठी बातमी आलेली आहे। या व्हिडिओला सर्वांना शेअर करा। कशासाठी? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे क्वेश्चन देणार आहे हे जे आहे 100% येणार आहे। तर कशासाठी जे आहे मी जे आहे सर्च करून हे क्वेश्चन तुम्हाला देत आहे। तर हे जे पेपर तुम्हाला दिसत आहे हे पेपरचे जे आहे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पेपर आहे। या पेपरमधून जे आहे तुमचे एक्झाममध्ये 30 ते 35 मार्क्सचा क्वेश्चन येणार आहे। तर या व्हिडिओला सगळ्यांना शेअर करा आणि जर तुम्ही नवीन आलेला आहे या चॅनलवर तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकतात की इथे जे तुम्हाला दिसत आहे हे पेपर आहे मराठीचा पेपर। जे पेपर तुमचे होणार आहे 13 फरवरी 2025ला आणि तुमचे जे आहे पहिला पेपर जे आहे इंग्लिशचा आहे 11 फरवरी 2025ला होणार आहे। हे ज्या स्टुडंटने IT नाही घेतलेला आहे तर त्यांच्यासाठी हे मराठीचा पेपर आहे। तर तुम्ही इथे बघू शकतात की इम्पॉर्टंट क्वेश्चन काय काय आहे। हे सगळे जे आहे सेम पेपर पॅटर्न जसं आहे। इथे तुम्ही बघू शकतात की 8 आहे विभाग। यामध्ये जे आहे 20 मार्क्सचा क्वेश्चन येणार आहे। गद्य विभाग जे आहे यामध्ये कृती जी आहे यामध्ये कृती पूर्ण करायची आहे। तुम्हाला इथे लिहिलं आहे लेखकाने सांगितलेला आनंदाच्या गमती काय आहे। तुम्हाला जे आहे पॅसेज दिलेला आहे। या पॅसेजमध्ये जे आहे तुम्ही वाचू शकतात आणि वाचनानंतर तुम्ही इथे लिहू शकतात। आणि इथे तुम्ही बघू शकतात मी तुम्हाला जे क्वेश्चन देतात हे 100% येणार आहे। नाही आला तर तुम्ही माझे चॅनल अनसबस्क्राईब करू शकतात। मी तुम्हाला जे आहे 100% जे क्वेश्चन एक्झाममध्ये येणार आहे हे तुम्हाला देत आहे। इथे बघू शकतात की हे जे आहे खाली उत्तरांच्या आधारे सूचनेनुसार कृती करायच्या हे 8 मार्क्स आलेलं आहे। आणि इथे पॅसेज पण दिलेला आहे। आणि सहमत अभिव्यक्ती यामध्ये तुम्हाला लिहिलं आहे की यापुढे दंत सप्ताह नाही। लेखकांच्या या विधानाचे कारण मी माणसा तुमच्या शब्दात करा। यामध्ये काय आहे तुम्हाला काय जसं तुम्ही इंग्लिशमध्ये बघू शकता ते आणि हिंदीचे स्टुडंट आहे तुम्ही बघू शकता की जसं तुम्ही 10वी आंचा पेपर दिलेला होता यामध्ये जे पर्सनल रिस्पॉन्स होता यामध्ये काय होतं तुम्ही काय करतात तुमचे सहमत जे आहे सहमत का लिहितात। सहमत म्हणजे तुमचे पर्सनल रिस्पॉन्स तुमचे काय यामध्ये विचार आहे हे तुम्ही लिहितात। हे पण इथे लिहायचं आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला भेटणार आहे। नाहीतर तुम्ही जे आहे या दातदुखीच्या कथाव्यथन सोदाहरण लिहा हे पण तुम्ही लिहू शकता। तुमच्यासाठी हे खूप चांगला बातमी आहे। तर इथे बघू शकतात की जे हे बोर्ड लेवलचा क्वेश्चन आहे तर तुम्ही हे सोडून गेला तुमचे जे आहे बोर्ड एक्झाममध्ये जे चांगला मार्क्स येणार नाही। तर हे तुम्ही जे आहे तुम्हाला हे सर्व क्वेश्चन तुम्हाला करावे लागणार आहे। तर तुम्ही कोणताही क्वेश्चन सोडू नका। कशासाठी? इथे बघू शकतात की विभाग 4 जे आहे उपयोजित मराठी लेखन मी जे आहे माझ्याकडे जे आहे 2 वर्षाच्या यामध्ये जे आहे इथे बघू शकता 2 वर्षाचा ओन पेपर येणार आहे प्रिव्हियस इयरचा। हे जे आहे फर्स्ट व्हिडिओ आलेला आहे यांच्यानंतर 2 व्हिडिओ येणार आहे मराठीचा। उपयोजित विभाग जे आहे यामध्ये जे 14 मार्क्सचा क्वेश्चन येणार आहे। आणि इथे बघू शकता व्याकरण व लेखन कसा दिलेला आहे। सूचने असणार कृती करा 10 मार्क्सचा दिलेला आहे। व्याकरण जे आहे 20 मार्क्स। व्याकरण म्हणजे ग्रामर ज्याला मराठीमध्ये नाही समजत आहे त्यांच्यासाठी मी जे आहे इंग्लिश पण मध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे इंग्लिशचा पेपर कसा येणार आहे। कशासाठी? ज्या तुमचे सर्व जे स्टुडंट आहे ज्या स्टुडंटने मराठी नाही घेतलेला आहे हिंदी घेतलेला आहे नाहीतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT घेतलेला आहे त्यांच्यासाठी पण व्हिडिओ येणार आहे। तर तुम्ही काळजी करू नका। इथे बघू शकतात की एक विषयावर तुम्हाला जे आहे 200 ते जे आहे 250 शब्दांमध्ये तुम्हाला जे आहे कोणताही निबंध लिहायचा आहे। मी अनुभवलेला पाऊस तुमच्या अनुभवलेला कोणत्या क्षणाचा पाऊस आहे जे आहे तुम्ही जे बघितलेला आहे आणि तुमच्या यामध्ये काय जे आहे जे आहे तुम्ही काय केलेला होता अनुभव काय होता हे लिहायचं आहे। नाही तर तुमचा आवडता खेळाडू कोण आहे तुमचा आवडता क्रिकेटर कोण आहे असा तुम्ही खेळाडू म्हणजे असा नाही की फक्त क्रिकेटर खेळाडूमध्ये जे कबड्डीचे होऊ शकतात फुटबॉलचे होऊ शकतात। मी फल बोलतोय जसं जे एक सफरचंद आहे आणि जे खूप सारे फल आहे यामध्ये कोणताही तुम्ही लिहू शकता। हे आत्मकथन त्याला बोलतो। पेट्रोल संपले तर यामध्ये काय आहे कल्पना करायची आहे की जर जे आहे पेट्रोल संपला तर या जगामध्ये काय होणार असा तर नाहीतर वाचते होऊया
यामध्ये तुम्ही कोणत्याही एक सुमारे जे आहे 5 पैकी कोणत्याही एक मध्ये तुम्हाला जे आहे लिहायचं आहे, तर तुम्ही जे आहे 250 शब्दांमध्ये लिहू शकता. तर असं जे मराठीचा पेपर आलेला आहे, तर तुम्ही घाबरू नका. या पेपर जे आहे तुम्ही सर्व स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही या पेपरचा प्रॅक्टिस करा. आणि जर तुम्हाला कोणताही डाऊट असेल पेपर पॅटर्नच्या, सगळे जे आहे तुमचे बायोलॉजी, केमिस्ट्री, कोणत्याही कॉमर्स स्टुडंट आहे, सायन्स स्टुडंट आहे, सगळ्यांच्या कोणत्याही सब्जेक्टमध्ये तुम्ही जे कमेंटमध्ये सांगू शकता. मी 24 तास तुमच्या पाठी आहे. तुम्ही काळजी करू नका. माझ्या जे आहे चॅनल अमरजीत ट्युटोरियल आहे, या सर्वांना तुमचे कॉलेजमध्ये, तुमचे जे आहे कोचिंग क्लासमध्ये सगळ्यांना शेअर करा. कशासाठी सगळ्यांना तुम्हाला सांगावे लागेल की यूट्यूबवर एक चॅनल आलेला आहे अमरजीत ट्युटोरियल, त्यांचं नाव आहे. या चॅनलवर इम्पॉर्टंट क्वेश्चन काळजी करू नका. फक्त तुम्हाला जे सगळे दिलेलं आहे, तुम्ही तुम्हाला हे PDF पाहिजे तर PDF पण मी देणार आहे. तर तुम्ही काळजी करू नका. डिस्क्रिप्शनच्या मध्ये तुम्हाला बघायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही हे क्वेश्चन पेपर डाउनलोड पण करू शकता. तर कोणताही डाऊट आहे तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. आणि कोणत्याही पेपरच्या तुम्हाला जे आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिजे हे पण सांगा. इंग्लिशचा पाहिजे, जे हिंदी स्टुडंट आहे हिंदीचा पाहिजे, OCMचा पाहिजे, SPचा पाहिजे, BKचा पाहिजे, मॅथ्सचा पाहिजे, फिजिक्सचा पाहिजे, केमिस्ट्रीचा पाहिजे, बायोलॉजीचा पाहिजे, हिस्ट्रीचा पाहिजे, जिओग्राफीचा पाहिजे, कोणता पाहिजे तुम्हाला. सगळे माझ्याकडे सर्व स्टुडंटसाठी जे आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे सर्व सब्जेक्टचा. तुम्ही घाबरू नका. मी तुमच्या पाठी आहे. 2025मध्ये तुमचा पेपर जे आहे नवीन वर्ष आलेला आहे, ते त्यांच्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि तुमचा पेपर जे आहे 13 फरवरी 2025ला मराठीचा पेपर होणार आहे 12वीचा.